काय गणित दिलेलं आहे बघा. जर 1/4 प्लस 1/3 प्लस 1/6 बरोबर किती दिलेले आहे? 6. तर x बरोबर किती? हा प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न सोडवण्याआधी जर तुमचे काही डाउट्स असतील, तुमचे जर काही मला डाउट्स असतील, तर ते तुम्ही मला डायरेक्ट पाठवू शकता. कशावरती? तर टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला. त्या ग्रुपवरती तुम्ही मला डाउट्स पाठवा. तुम्हाला नक्कीच व्हिडिओद्वारे सोल्युशन पाठवल्या जाईल. तर हा टेलिग्रामचा ग्रुप जर तुम्ही टेलिग्रामवरती गणित 1 असं सर्च केलं तर तुम्हाला तिथे ग्रुप सापडेल. मॅथ्सचा ग्रुप आहे तो. मॅथ्सचा ग्रुप आहे. तुम्ही तुमचे डाउट्स तिथे पाठवा. तुम्हाला नक्कीच व्हिडिओद्वारे सोल्युशन दिलं जाईल. आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगभग 1,500पेक्षा जास्त व्हिडिओज अवेलेबल आहे. त्याद्वारे तुमचं शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्लस ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी ॲडिशनल आहे की ₹59 हे दोन्ही गोष्टींचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तर ₹59 काय अवेलेबल करून देत आहे आपण? डाउट्स ग्रुप तर तुम्हाला ₹59च्या मेंबरशिपसोबत फुकटमध्ये भेटत आहे. प्लस यूट्यूब चॅनलचे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत. यूट्यूब चॅनलवरती फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत. आता ही ₹59ची मेंबरशिप फीस आहे. ती लवकरच मी ₹199 करणार आहे काही दिवसांसाठी आणि काही लोकांसाठी ही अवेलेबल आहे. लवकरच आपले 200+ विद्यार्थी होतील. आता लवकरच 200 झाल्यानंतर मी ही ₹59ची मेंबरशिप बंद करून 199 वाली मेंबरशिप ऑन करणार आहे. तर आजच तुम्ही जर जॉइन केलात तर तुम्हाला ₹59मध्ये ही मेंबरशिप सहज अवेलेबल राहील. तर आता बघूया गणितामध्ये काय दिलेलं आहे. गणित काय दिलेलं आहे बघा. 1/4 प्लस 1/3 प्लस 1/x बरोबर काय आहे? 6 आहे. असं गणित दिलेलं आहे. आता काय करायचं आहे? तुम्ही नॉर्मली सॉल्व करताना काय करतो आपण? छेद समान करतो. छेद समान करताना आता बघा याचा छेद वेगळा आहे. म्हणून काय होईल? तुम्हाला थोडासा त्रास होईल. त्याच्यामुळे काय करायचं? हा जो पार्ट आहे, हा पार्ट एकाच साईडला ठेवा. उरलेला जो पार्ट आहे तो डायरेक्ट दुसऱ्या साईडला पाठवा. म्हणजे 1/x हा जशाला तसा ठेवला आपण. इथे 6 होते. इथे मायनसचं चिन्ह लावलं कारण की हा प्लस आहे 1/4. तिकडे पाठवला हा -1/4 होईल. हा +1/3 आहे. परत त्या साईडला जर पाठवला आपण, हा इथून उचलला आणि तिकडे पाठवला 6च्या इकडे, तर हा मायनसमध्ये जाईल. -1/3. आता काय झालंय की इथे छेद येण्यासारख्या संख्या आहेत आणि तुम्ही इथे वजाबाकी मायनस प्लस करू शकता. पण इथे काय आहे? इथे छेद नाही आहे. ज्याचा कोणी नाही त्याचा 1 असतो. म्हणजे त्याला छेद किती आहे? 1 आहे. तर इथे काय झालं आहे बघा. आता छेद समान करायचा आहे तुम्हाला. छेद समान करताना आपण काय करतो? तर आपण काय करतो? यांचा लसावी घेतो छेदांचा. तर याचा लसावी किती आहे? 12 आहे. 12 लसावी आहे म्हणजे काय? तर आपल्याला काय करायचं आहे? इथे 12 छेदामध्ये आणायचं आहे. तर इथे मला छेदामध्ये जर 12 आणायचे असतील तर मला अंशाला पण काय करावं लागेल? 12 ने गुणावं लागेल कारण की ते 1 आहे. म्हणून 6 गुणिला 12 भागिला किती? 12 वजा मला 1/4 ला जर 12 करायचं असेल तर मला इथे कितीने गुणावं लागेल? 3 चोक 12 म्हणजे इथे मला 3 ने गुणावं लागेल. तर वरती पण मी 3 ने गुणतो. -3/12 वजा इथे मला 12 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल? 3 चोक 12 म्हणजे इथे 4 ने गुणावं लागेल. तर वरती पण मी कितीने गुणेल? 4 ने गुणेल. वजा 4/12. तर इथे किती झालं? 12×72. आता हे छेद सगळ्यांचे समान झालेले आहे. डायरेक्ट तुम्ही छेदमध्ये 12 लिहिले तरी चालतील. हा 12×72 झाला. वजा 3 वजा 4 किती झालेत? वजा 3 वजा 4. आता इथे ह्या साईडला बघा. हा जो 1/x आहे जशाला तसा लिहून घेतला. परत 1/x आहे जशाला तसा लिहून घेतला. प्लस 1/x हा जशाला तसा लिहून घेतला. तर आता काय येईल? 72 वजा 3 किती होतात? 69. 69 वजा 4 65. किंवा तुम्ही काय म्हणू शकता की वजा 3 वजा 4 किती होतात? वजा 7 होतात. 72 मधून वजा 7 मायनस केले तर 65 येतील. म्हणजे किती आलं? 65 वरती आले. छेदामध्ये किती आले? 12. आता तुम्हाला उत्तर प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? तर x बरोबर किती? x ची व्हॅल्यू विचारलेली आहे आणि आपल्याला काय भेटलेलं आहे? इथे 1/x आलेला आहे बघा. ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 3 हा तुम्हाला भुलवण्यासाठी ठेवलेला आहे. तर 65 छेद
12 हे उत्तर नाही आहे, कारण की तुम्हाला 1/x आहे. आता हा छेद जर तुम्हाला वरती पाठवायचा असेल, म्हणजे ह्याला उलटं जर करायचं असेल, हा x वरती पाठवला, तर हा 12 वरती पाठवून 65 खाली येत असतो. हे दोन्हीही उलटे होतात. म्हणजे हा 1 जो आहे, हा xच्या खाली गेला. इथे समजा आता 1च्या जागी मी समजतो की ते y आणि इथे x असता. तर ह्या कंडिशनमध्ये ह्याला इन्व्हर्स केलं असतं तर काय आलं असतं, वरती x गेला असता, व्यस्त केलं असतं तर, आणि खाली y आला असता. आता 1ला आपण कन्सिडर करत नाही, म्हणून आपण लिहित नाही इथे. ठीक आहे. तर इथे काय आलेलं आहे, x आलेला आहे आणि आपलं उत्तर किती आलंय, की हा वरती पाठवला 12, 65 खाली पाठवला. ठीक आहे. तर 12/65 एवढं तुमचं उत्तर आलेलं आहे आणि तुम्हाला एक्सचं मान विचारलेलं आहे. तर 12/65 म्हणजे ऑप्शन क्रमांक किती, तर 1 ऑप्शन क्रमांक 1 हे काय तुमचं उत्तर आहे. धन्यवाद.